ವಿಮಾನ ದುರಂತದಲ್ಲಿ ಬದುಕುಳಿದ ಏಕೈಕ ಪ್ರಯಾಣಿಗ 242 ಜನರ ಪೈಕಿ ಉಳಿದಿದ್ದು ಒಬ್ಬನೇ. ರಮೇಶ್ ಪಾರಾಗಿದ್ದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾ? ಸಾವು ಗೆದ್ದ ರಮೇಶ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕುಮಾರ್ ಬದುಕಿ ಬಂದಿದ್ದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾ? ವಿಮಾನದಿಂದ ಜಿಗಿದು ಹೊರಗಡೆ ಓಡ್ತಾರೆ ರಮೇಶ್. ನಾನು ಬದುಕಿರೋದು ನನಗೆ ನಂಬಲಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಜೀವನದ ಈ ಕರಾಳತೆಯನ್ನ ಮರೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ವಿಮಾನ ಪತನದ ಕರಾಳ ಕ್ಷಣವನ್ನ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರಮೇಶ್. सर ने पूछा कि कैसे हुआ, तो मैंने उसके बारे में बताया और सब हाल चाल पूछा सब. सर ने पूछा कि कैसे हुआ, तो मैंने उसके बारे में बताया और सब हाल चाल पूछा सब. और मेरे नज़रों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से ज़िंदा बाहर निकला. क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना, तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे सामने नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना, तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस जो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो. क्योंकि आई थिंक मेरे को जब मैं जो साइड पे था ना, वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी. हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना, जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना, वो नीचे की साइड थी. तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर. क्योंकि अपोजिट साइड पे थे ना, वो बिल्डिंग का वो था ना दीवार, तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा, क्योंकि उधर पूरा उधर ही क्रैश हुआ था. और मैं जो जहाँ था वहाँ ही थोड़ा पेस था. फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही. और थोड़ा जब आग लगी ना, मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा. फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में. इलाज बहुत अच्छा है, यहाँ के लोग बहुत सपोर्टिंग है, बहुत अच्छा इलाज कर रहे हैं. ನೋಡಿ, ರಮೇಶ್ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸೇವ್ ಆದ್ರು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಇದೇ ಸೀಟಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೂತಿರ್ತಾರೆ, 11A ವಿಂಡೋ ಸೀಟ್. ಅದು ಆ ವಿಂಡೋ ಸೀಟಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೂತಿರ್ತಾರೆ ರಮೇಶ್. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಪಾರಾಗೋದು, ತಾನು ಹೇಗೆ ಪಾರಾದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಅವರೇ ಹಾರಿ ತಮ್ಮನ್ನ ತಾವು ರಕ್ಷಿಸಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ದೃಶ್ಯಾವಳಿಯನ್ನು ತೆಗೆದಿದ್ರು. ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗುತ್ತೆ, ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ATSಗೂ ಹಾಗೆ ಪೈಲಟ್ಗೂ ಸಂಪರ್ಕ ಕಡಿತ ಆಗುತ್ತೆ. ಎಷ್ಟೇ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅದಾಗೋದಿಲ್ಲ. 33 ಸೆಕೆಂಡ್, ಜಸ್ಟ್ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ವೀಕ್ಷಕರೇ. ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ 33 ಸೆಕೆಂಡ್ಗಳು ಮಾತ್ರ. ನೋಡೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಪತನಗೊಳ್ಳುತ್ತೆ ವಿಮಾನ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ 33 ಸೆಕೆಂಡ್ಗಳಲ್ಲಿ ಆ ರಮೇಶ್ ಬದುಕುಳಿದ್ದೇ ಒಂದು ಪವಾಡ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಗ್ಯಾಪ್ ಕಾಣುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನಾನು ಸೇವ್ ಆಗ್ಬೋದು ಹಾರಿ ಅಂತೇಳಿ ತಕ್ಷಣ ಎದ್ದು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹಾರ್ತಾರೆ. ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಇದೇ ವಿಂಡೋದಲ್ಲಿ ಅದೇ ಸೀಟ್ ನಂಬರಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, 11A. ಅದು ವಿಂಡೋ ಸೀಟ್. ಅದು ವಿಮಾನ ದುರಂತದಲ್ಲಿ ಬದುಕುಳಿದ ಏಕೈಕ ಪ್ರಯಾಣಿಗ 242 ಜನರ ಪೈಕಿ ಉಳಿದಿದ್ದು ಒಬ್ಬನೇ. ರಮೇಶ್ ಪಾರಾಗಿದ್ದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾ? ಸಾವು ಗೆದ್ದ ರಮೇಶ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕುಮಾರ್ ಬದುಕಿ ಬಂದಿದ್ದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾ? ವಿಮಾನದಿಂದ ಜಿಗಿದು ಹೊರಗಡೆ ಓಡ್ತಾರೆ ರಮೇಶ್. ನಾನು ಬದುಕಿರೋದು ನನಗೆ ನಂಬಲಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಜೀವನದ ಈ ಕರಾಳತೆಯನ್ನ
ಮರೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ವಿಮಾನ ಪತನದ ಕರಾಳ ಕ್ಷಣವನ್ನ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರಮೇಶ್. सर ने पूछा कि कैसे हुआ, तो मैंने उसके बारे में बताया और सब हाल चाल पूछा सब. सर ने पूछा कि कैसे हुआ, तो मैंने उसके बारे में बताया और सब हाल चाल पूछा सब. और मेरे नज़रों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से ज़िंदा बाहर निकला. क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना, तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना, तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस जो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो. क्योंकि आई थिंक मेरे को जब मैं जो साइड पे था ना, वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी. हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना, जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना, वो नीचे की साइड थी. तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर. क्योंकि अपोजिट साइड पे था ना वो बिल्डिंग का वो था ना दीवार, तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा, क्योंकि उधर पूरा उधर ही क्रैश हुआ था. और मैं जो जहाँ था वहाँ ही थोड़ा पेस था. फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही. और थोड़ा जब आग लगी ना, मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा. फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में. इलाज बहुत अच्छा, यहाँ के लोग बहुत सपोर्टिंग है, बहुत अच्छा इलाज करा. ನೋಡಿ, ರಮೇಶ್ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸೇವ್ ಆದ್ರು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಇದೇ ಸೀಟಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೂತಿರ್ತಾರೆ, 11A ವಿಂಡೋ ಸೀಟ್. ಅದು ಆ ವಿಂಡೋ ಸೀಟಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೂತಿರ್ತಾರೆ ರಮೇಶ್. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಪಾರಾಗೋದು, ತಾನು ಹೇಗೆ ಪಾರಾದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಅವರೇ ಹಾರಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ರಕ್ಷಿಸಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ದೃಶ್ಯಾವಳಿಯನ್ನು ತೆಗೆದಿದ್ರು. ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗುತ್ತೆ, ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ATSಗೂ ಹಾಗೆ ಪೈಲಟ್ಗೂ ಸಂಪರ್ಕ ಕಡಿತ ಆಗುತ್ತೆ. ಎಷ್ಟೇ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅದಾಗೋದಿಲ್ಲ. 33 ಸೆಕೆಂಡ್, ಜಸ್ಟ್ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ವೀಕ್ಷಕರೇ. ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ 33 ಸೆಕೆಂಡ್ಗಳು ಮಾತ್ರ. ನೋಡೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಪತನಗೊಳ್ಳುತ್ತೆ ವಿಮಾನ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ 33 ಸೆಕೆಂಡ್ಗಳಲ್ಲಿ ಆ ರಮೇಶ್ ಬದುಕುಳಿದ್ದೇ ಒಂದು ಪವಾಡ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಗ್ಯಾಪ್ ಕಾಣುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನಾನು ಸೇವ್ ಆಗ್ಬೋದು ಹಾರಿ ಅಂತೇಳಿ ತಕ್ಷಣ ಎದ್ದು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹಾರ್ತಾರೆ. ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಇದೇ ವಿಂಡೋದಲ್ಲಿ ಅದೇ ಸೀಟ್ ನಂಬರಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, 11